देखील तेच मामाचं गाव आणि भगवानजी गरज साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो। तदनंतर सदस्य टेंबरी पंचायत आदरणीय महेंद्र टोंबरे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। सरपंच साहेब रमेशजी गायकवाड साहेब अगदी मॅचचा आस्वाद घेतात, त्यांचं स्वागत आपण करूया। महेंद्र टोंबरे साहेब सदस्य आहेत गुरुग्राम पंचायत टेंबरी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो। भगवानजी गरज साहेब मोहिली यांचा शुभ सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातो। निखिल पाटील यांचं मामाचं गाव। मॅचला सुरुवात होईल परंतु महेंद्र टोंबरे साहेबांना विनंती आहे आदरणीय संकेत दादा भोईर अनिकेत दादा भोईर जांभिवली यांचा या ठिकाणी शुभ आगमन झाले। त्यांचा सर्व मित्र परिवार त्यांचा देखील नयन स्मृती ट्रॉफी मध्ये सरचे स्वागत आपण करूया। आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चेतन भोईर सर सांगतीलच। सुभाष पवार सुभाष वाघे कांडोलीचे सुभाष वाघे यांना विनंती आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। आदरणीय रवींद्र ठोंबरे साहेब यांना विनंती आपण स्वागताचा स्वीकार करा। आणि रोशनजी ठोंबरे साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे। रवींद्र ठोंबरे साहेब रोशनजी ठोंबरे यांना विनंती आपण स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे। मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचच्या अगदी ठरले गेले। इथे दांडी गोल केली आहे, फलंदाज बाद होईल जरूर। सुभाष वाघे यांना विनंती आहे की मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे। खरं तर प्रभाकरजी टोंबरे यांच्या माध्यमातून माऊली इलेक्ट्रिक एमएससीबी कॉन्ट्रॅक्टर प्रभाकर टोंबरे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज टीम साठी आलेला आहे, कांडोल टीम साठी। सुभाष वाघे मॅन ऑफ द मॅच। मी आदरणीय गुरुग्राम पंचायत सावरोली विद्यमान उपसरपंच समाधान भाई बैलमारे यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या खेळाडूला अगदी द्यायची आहे। प्रभाकरजी टोंबरे माऊली इलेक्ट्रिकल्स एमएससीबी कॉन्ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज टीम साठी देखील आहे। समाधान भाई बैलमारे यांच्या शुभ हस्ते दिला जातं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी। खरं तर मोरबेची रन मशीन काल मात्र काय खेळ पाहायला मिळाला। बलाढ्य संघांना पराभूत करण्यामध्ये धीरज राणेचं योगदान महत्त्वाचं राहिलं। अगदी आपण पाहतोय संतोष भाई चिले समाधान भाई बैलमारे निखिल भाई पाटील यांच्यावरती असलेल्या प्रेम साहेबांनी या स्पर्धेला दिलेली ही आपण पहिला सदिच्छा भेट निखिल भाई पाटील आणि आयोजकांच्या माध्यमातून भाई आपल्या मनाच्या अंतःकरणानुसार आभार व्यक्त करतो। या स्पर्धेला खरं तर लागणारे सर्व चेंडू जितूभाई गावंडे आणि गणेश पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे, त्यांचं देखील स्वागत आपण करूया। इथे मात्र मॅचला सुरुवात इनिंग ब्रेक मध्ये पाहुण्यांच्या शुभ सन्मानाकडे आपण जरूर बोलत, पण जाऊया मॅचच्या दिशेने। इथे मात्र खेळ सुरू आहे। सुरुवातीचे नंदू प्रतीक 11 कराडे आणि त्यांच्या विरोधात चंद्रकांत स्पोर्ट बहिरीदेव वशिनी या दोन संघाचा खेळ मॅच सुरू आहे।
पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अंतिम रात्र आहे. अंतिम रात्र आपण पाहिलं, चौथी रात्र स्पर्धेची. पहिल्या रात्रीपासून शेवटच्या रात्रीपर्यंत व्यासपीठ खाली राहिलंच नाहीये शेवटपर्यंत. खरं तर ही निखिलभाई पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम मान्यवरांचं आणि त्यांनी कमवलेली माणसं, खरं तर जिवंत उदाहरण हे भरलेलं मुख्य व्यासपीठ नयन स्मृतीच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 6 धावा खर्च केला विशाल म्हात्रे या गोलंदाजांनी वशिष्ठ टीमच्या बाजूने. सेकंड ओव्हर साठी जितेश पाटील टीम कॅप्टन आले. ओ खोला तो होता, परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळाला. यश मोरे हा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आदित्य मोरे दोन बंधू आहेत, दोन भाई दोन तबाई असं म्हटलं जातं. पण तो काय आदित्य मोरेने काय खेळ साकारला. यश मोरे देखील प्रभावित केलं, पण इम्पॅक्ट टाकला जास्तीचा आदित्य मोरे यांनी. यावेळेस जितेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार. ओ बॅकफुटला जाऊन बॉलला हुक केलाय, फेकून दिला बॉलला सीमारेषा पार. दगात लाइटिंग लावणारा यश मोरेच्या बॅट मधून हा षटकार. इथे षटकार आला. यश मोरे शांत किती वेळ बसेल त्याचं प्रत्युत्तर त्याने मागच्या बॉल वरती दिलं. टीमला पोहोचवलं ते 12 या अंकावरती. 12 धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्या. यश मोरे या खेळाडूचा विचार केला. गावातून सुरू झालेला प्रवास, मेहनतीनं बनवलेलं नाव यश मोरे फक्त खेळाडू नाही तर प्रत्येक तरुणासाठी प्रेरणा आहे. आणि खरं तर चाहता वर्ग यश मोरेचा देखील भरपूर सारा आहे. चला, तिसऱ्या पंचांची मागणी गोलंदाजाच्या ऍक्शन वरती आक्षेप वर्तवला गेला. आयोजक ऑन स्क्रीन वरती या. अगदी आता इथून पुढचे चेंडू गोलंदाज सूचना तुमच्यासाठी ऑन स्क्रीन वरती चेक केले जातील. नवजोत पाठारे ऑन स्क्रीन वरती आपण या. इथे स्विचचा फटका खेळायचा होता परंतु नाही. इथे असफल ठरले गेले. लगी तो अबाब नाही तो बर्बाद, दुधारी तलवार या फटक्याला म्हटलं जातं. इथे मात्र डॉट बॉल आलाय. टीमचे टोटल 12 बस्तीस रवले गेल्या. जितेश पाटील यांचा एक षटक आपण पाहतोय. चंद्रकांत स्पोर्ट बहिरीदेव वशिनी या टीमच्या बाजूने टीमचे कॅप्टन आहेत. आणि टीमची टोटल इथे लागली गेली 12. 3 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्यात. एक षटकार आपण यश मोरेचा पाहिला होता. मिस्ट्रामिक चौक बराच का चेंडू हवेमध्ये. इथे छेद सोडलाय आणि यशला मिळालं जीवदान. हा जीवदान महागडं ठरू शकतं फिल्डिंग करणाऱ्या टीमला. खर तर आदरणीय मयूरजी घनसोलकर वेल एज्युकेटेड पेशानं इंजिनियर आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. प्रचंड राज ठोंबऱ्यांचा मित्र परिवार प्रचंड आहे. रायगड ठाण्यामध्ये त्यांचे मित्र आपल्याला पाहायला मिळतात. ते राज ठोंबरे स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये. ओ इथे मात्र संधी होती. इथे बॉलला फेकून दिलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवाई सफर, टायमिंग प्रॉपर. इथे मात्र यश मोरेच्या बॅट मधून आणखीन एक आलाय दर्जेदार षटकार. साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय लगातारच्या 3 षटकारांना या दोन्ही फलंदाजांसाठी 500चं कॅश प्राइज असेल. धन्यवाद. खरं तर नरेश ठोंबरे रायगड एक्सप्रेस नावानं त्यांना संबोधलं जातं. फक्त हातनोली नाही तर संपूर्ण चौक आणि रायगडचं नाव करणारे हे व्यक्तिमत्व. रायगडचा अभिमान, रायगडचा स्वाभिमान, अभिमानाने आम्ही सांगू शकतो नरेश ठोंबरे आमच्या विभागातलेच आहेत. आणि नरेश ठोंबरे रायगड एक्सप्रेस सिनियर खेळाडू त्यांचा या ठिकाणी बनवतो. त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आसन असतं. शुभ सन्मान लगेचच केला जाईल. स्वागत केलाय यश मोरेनं. बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. अगदी कराडचा ब्रँड नाव आहे मिस्टर यश मोरे. वन्स मोर ठोकतोय षटकार.
शुभ सन्मान पार पडतो निखिलभाई पाटील यांच्या शुभ हस्ते. हा संपूर्ण रायगडचा अभिमान असणारे खेळाडू, रायगड एक्सप्रेस नावाने संबोधले जाणारे नरेश ठोंबरे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडतोय. स्वागत असेल नरेश दादा तुमचं या स्पर्धेमध्ये. इथे मात्र आपण पाहतोय षटकाराला 2 षटकांचा खेळ संपला गेला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम स्वर्गासी नंदू प्रति किलो कराटे टीम जाऊन पोहोचली आहे 24 अंकावरती. पहिल्या षटकामध्ये होत्या 6 धावा, सेकंड ओव्हर मध्ये आला 18 आणि 24 वरती धाव फलक. यश मोरेची कडक बॅटिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. इथे आता थर्ड ओव्हर साठी आता दाखल झाले बॉलिंग ट्रॅक वरती वशिनी टीमच्या बाजूनं आतिश पाटील. टीमची टोटल 24. पहिल्या ओव्हर मध्ये होत्या 6, सेकंड ओव्हर मध्ये 18. चेतन मोयर आहेत स्कोरर, त्यांच्याकडून चुकी होणारच नाहीये. इथे मात्र आपण पाहतो व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आला. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. आता 25 धावा दाफलकडे लागल्या गेल्यात. इथे मात्र आपण पाहतोय टीमची टोटल 25 वरती धावून सिरावले 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आदित्य मोरे आणि यश मोरे यांना आपण पाहतोय. कालची रात्र थोडीशी खराब होती, परंतु एखादा दिवस एखादी वेळ असते वाईट कमजोर स्वतःला कधी लेखू नका. लाटेपेक्षा समुद्र असतो नेहमी मोठा, जग तुम्हाला मागे ओढेल पण स्वतःला कधी मागे खेचू नका. हा संदेश घेऊन मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हे दोन्ही बंधू उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. अतिश पाटील पहिल्याच बॉल वाईट, अवांतर धाव. फुल टॉस इन्व्हिटेशन होता, दोन्ही हाताने स्वीकारला. आदित्य मोरेनं दिला तडाखा, इथे आला कडक आवाज आणि बॉल गेला सीमा पार, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. कृष्णा भाऊरे सर यांचा शुभागमन होत आहे. रायगड, ठाणा अगदी आपण पाहिलं या सर्वच विभागामध्ये मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करणारे ऍज अ समालोचक म्हणून त्यांना आपण पाहिलं असेल. त्यांचं शुभागमन होते. मिठाज मंडप डेकोरेचे ओनर ज्ञानेश्वरजी ठोंबरे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. ठोंबरेवाडी त्यांना मी मुख्य व्यासपीठावरती येण्याची विनंती करू. इथे फटका फसलाय. इथे मात्र विकेटची संधी. विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. आदित्य मोरेने योगदान दिलं. 7 या धावसंख्येचा 3 बॉल त्यांनी फेस केलेत आणि ते परत येईल मैदानाच्या बाहेर. विकेट धक्का दुसरा स्वर्गासी प्रतीक नंदू 11 कराडे टीमला. जयेश लबडे यांच्या माध्यमातून कराड टीमच्या बाट्यासाठी सुवर्ण संधी. लगातार 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज जयेश लबडे यांच्या माध्यमातून असेल. अनिकेत वाघ दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा टीम संकटामध्ये धावांची गरज असते, हा खेळाडू अगदी धावसंख्येचा पाऊस पाडत असतो. हे कित्येक वेळा आपण सिद्ध करताना अनिकेत वाघ यांना पाहिलं. ते दाखल झालेत. इन ॲट नंबर 4 वरती बॉलिंग ट्रॅक वरती अतिश पाटील यांना वैयक्तिक सफलता प्राप्त झाली. इथे मात्र पाठीमागच्या बॉलला मारायचं होतं. इथे मात्र आपण जर पाहायला गेलं स्ट्राइक एंड वरती रनआउट साठी या ठिकाणी चेक केलं जात, रेफर केलं जातं. चला तिसरे पंच, थर्ड अंपायर. यस नॉट आउट. रन असेल कंप्लीट 1 या बॉल वरती. टीमची टोटल 1 ने वाढेल. 32 धावा धावफल करते लागल्या जातील. 32 धावा धावफल का भरती आहेत. इथे मात्र ही थोडीशी रिस्की धाव होती, परंतु हे बस केअरफुली या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केलं अनिकेत आणि यश मोरेनं. टीमची टोटल 32 अंकावरती जाताना पाहायला मिळेल. 32 32 धावा धावफल का भरती. षटकचा स्पीडअप करा वशिनी टीम. अतिश पाटील यांचा षटक आपण पाहतो. 1 विकेट देखील संपादन केले. पहिल्या बॉलवरती षटकार येऊन देखील या गोलंदाजाने कमबॅक केलाय.
हाफ टॅकर बॉल हुक केला बॉलला, फिल्डर डाऊन दी बॉल, इथे कॅच ड्रॉप झालाय दुसरा यश मोरेचा. इथे मात्र संधी पुन्हा एकदा मिळाली यशला. 2 झेल बाद 2 जीवदान यश मोरे सारख्या बॅटरला. ते मात्र महागा ठरू शकतो वशिनी टीमला. फिल्डिंग स्टँडर्ड थोडासा कमकुवत पाहायला मिळाला. टीमची टोटल 1 न वाढेल. 33 धावा फलकावरती लागल्या जातील. असं म्हटलं जातं छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचं सामर्थ्य देत असते. त्यामुळे जीवदान अगदी बॅटरला आत्मविश्वास देत असतं आणि जिंकण्याची आणि संघर्ष करण्याची प्रेरणा हे सुद्धा देत असतं. ओ बॅटरम बॉल साहेब संपर्क आणि वेग बॉन्ड बॉल होता. बॅट आधीच निघून गेली, बॉल नंतर आला, असं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. इथे मात्र आपण पाहतो टीमची टोटल 33 वरती स्थिरावली गेल्या. थर्ड ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. ओ स्विचिटचा फटका खेळायचा होता, परंतु नाही. बॉटम बॉलचा संपर्कच नाहीये, कनेक्शनच नाही. स्वतःवरती नाराज आणि इथे मात्र 3 षटकांचा खेळ चेतन भोईसर संपलाय. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. त्या स्वर्गसी नंदू प्रतीक 11 कराडे या टीमचा 1 षटकाचा खेळ अद्यापही बाकी. वशिनी टीम लगेच फील्ड सेटअप करा. आपण पाहतोय अनुभवतोय ही स्पर्धा अंतिम रात्री स्पर्धेची. बरेचसे मान्यवर या स्पर्धेला भेट देताना आपण पाहिले. पहिल्या रात्रीपासून शेवटच्या रात्र देखील आहे तरी व्यासपीठ कधीच खाली राहिलं नाहीये. खरं तर ही या मागदी आपण जर पाहायला गेलं आयोजकांच्या मेहनतीची पोच पावती आहे. आयोजक या स्पर्धेचे आहेत माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत टेंबरी निखिलबाई पाटील, भास्करजी पाटील, बंटी क्षीरसागर, भास्कर घरत, रोशन गावंडे, नवज्योत पाठारे, विजय पाटील, तेजस भुरे, जय घरत, राज टोंबरे, संपूर्ण जय गावद क्रिकेट संघ टेंबरी, ग्रामस्थ मंडळ टेंबरी आणि यांच्या माध्यमातून आयोजित केलेली शृंखला नयन स्मृती ट्रॉफी 2026 चे पहिलं पर्व. याचं आम्हा तुम्हा सर्वांनाच गर्व. शेवटचा ओव्हरचा खेळ बाकी आहे. यश मोरे चार्मिंग बॉय अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. इथे मात्र बॉलिंग ट्रॅक वरती शेवटच्या षटकासाठी स्लॉगर स्पेशलिस्ट स्मिथ पाटील दाखल झालेत. आता यश मोरे समोर आहेत. 33 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला फटका ऑन द राईज डीप मिडविकेटला फिल्डर सिंगल कंप्लीट डबल साठी यश मोरे निघालेत. सेकंड वरती थ्रो इथे पोहोचले. 2 धावा फास्टली कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरना. टीमची टोटल 2 ने वाढेल 35 वरती जाऊन पोहोचले धावसंख्या. 35 धावा इथे धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे मात्र आक्रमण करावं लागेल. वशिनी टीम बॅटिंग साठी ओळखले जाते. त्यांच्या समोर टिकायचं असेल इथे आक्रमण होणं यश मोरे आणि अनिकेतच्या माध्यमातून गरजेचं असेल. ओही हुक केला बॉलला फुल डीप मध्ये तैनात. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु नाही. तर रोखला गेला अनिकेतच्या माध्यमातून 1 धाव इझिली एक्झिक्यूट केली जाईल या बॉल वरती. टीमची टोटल 1 च्या मदतीनं आता पोहोचेल 36 या अंकावरती. 36 धावा धावफलकावरती. उरण तालुक्यातील वशिनी आपण संघ पाहतोय. चंद्रकांत स्पोर्ट बहिरीदेव वशिनी या संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना सातत्याने आपण पाहत असतो. आता कलापूर तालुक्यात देखील या संघाने छाप सोडली आणि तो संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करतो. ओ यावतचा बॉल अगदी टप्पा पडला. थोडासा टॉस होताना बॉलला आपण पाहिलं आणि ते मात्र डॉट बॉल आला. आपण या ठिकाणी पाहतोय शुभ आगमन होतोय. ग्रुप ग्रामपंचायत आसरेचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य हरेशभाई दुर्गे यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे आणि त्यांचं स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करूया. नेक्स्ट बॉल. इथे मात्र परफेक्ट डिलिव्हरी होती, परंतु आपण पाहतोय टप्पा पडला. बॉल नाकावरती फुंकर बाणत कानामध्ये सांगत गेला किरीस का गाना सुनेगा क्या. आणि मात्र हा प्रश्न बॉलने अगदी अनिकेत यांना विचारला गेला. इथे डॉट बॉल आलाय. आणखीन एक अगदी स्मिथ पाटील यांचं षटक अगदी का सोपवलं गेलं. कॅप्टन जितेश पाटील त्याचं जिवंत उदाहरण स्वतःला सिद्ध करत असताना स्मिथ पाटील यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल 36. इथे मात्र आणखीन एक आला.
टेन्शन वाढलंय. यश मोरे नॉस्ट्राक एंड वरती सेट असताना आपण जबाबदारी घ्यायची का हा प्रश्न उद्भवला होता की सिंगल डबल करून आपण यशला स्ट्राइक एंड वरती आणायचं. हा प्रश्न त्याचं उत्तर अनिकेतला सापडलंच नाही. इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल सलगचा तिसरा. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा टार्गेट सेट करणारा बॉल 36 वरती धावपळक स्थिरावलाय. शेवटच्या बॉल वरती धावा किती येतील अनिकेत समोर आहेत. ओ इथे देखील बीट झाले. सलगचे 4 बॉल निर्धाव आले आहेत. शेवटच्या षटकामध्ये आउटस्टँडिंग अफलातून बॉलिंग अगदी आपण पाहिला स्मिथ पाटील यांची पाहायला मिळाली. इथे मात्र 36 वरती रोखला गेला. स्वर्गवासी नंदू प्रतीक इलेव्हन कराडे टीमला 2-3 ओव्हर मध्ये होत्या त्या धावा 33 अवघ्या शेवटच्या षटकामध्ये आवल्या अवघ्या 3 धावा आणि तिथून कमबॅक झालं वशिनी टीमचं. सेकंड इनिंग मध्ये दुसऱ्या सत्रात पाटला करायचा तो चंद्रकांत स्पोर्ट भैरनाथ 11 वशिनी भैरीदेव 11 वशिनी टीमला 37 या अंकाचा. आपण संधी देऊया. नेक्स्ट मॅच मध्ये धैर्यशीला 11 धैर्यशील 11 आई एकविरा लोधिवली या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळेल. आणि त्यांच्या विरोधात अष्टनायक मोपाडा. कॅप्टनला विनंती करूया आपण टॉस साठी या. टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच टॉस साठी केला जाईल. या ठिकाणी आम्ही विनंती करू राहुलजी ढवळकर साहेब यांना आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. स्पर्धेचे मुख्य प्रणेते आदरणीय निखिलभाई पाटील आणि भास्करजी घरत यांना आम्ही विनंती करतोय. राहुलजी ढाकवळ साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. आदरणीय दीपकजी शिंदे साहेबांना आम्ही विनंती करतोय आमच्या शुभ सन्मानाचा आपण स्वीकार करावा. एक यशस्वी उद्योजक संकेतजी भोईर साहेब यांना आम्ही विनंती करतोय आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अनिकेतजी भोईर साहेब आपण देखील या. आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. आदरणीय सिकंदरजी भालदार साहेब आणि असीमजी भालदार साहेब यांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होतं. मी अतिथींना विनंती करेन आपण मुख्य मंचावरती यावं. स्मृती ट्रॉफीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. अनिकेतजी भोईर साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय उद्योजक संकेत भोईर साहेब यांचा शुभ सन्मान केला जातोय. अनिकेतजी भोईर साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. प्रतिष्ठित नागरिक ठोंबरेवाडीचे ज्ञानेश्वरजी ठोंबरे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. ग्रुप ग्रामपंचायत असरे चे माजी उपसरपंच तथा सदस्य हरीजी दुर्गे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल.
मी हरिजी दुर्गे साहेब यांना विनंती करतो आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. संजयजी लबडे साहेब धारणी यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. केदारजी देशमुख यांना आम्ही विनंती करतो आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. वासिमजी भालदार साहेब आणि आसिमजी भालदार साहेब आणि बिमर साठी रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांना विनंती आहे की ऑनस्क्रीन वरती आपण तो निर्णय चेक करावा. या सर्वांचं आम्ही निखिलभाई पाटील आणि त्यांच्या फेअर आहे. संपूर्ण आयोजक कमिटीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपण दिलात. धन्यवाद. यावेळेस आर्किटेक्ट बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. एक और बड़ा हिट. बल्लेबाज का नाम है जीवित मात्रे और 2 गेंदों पर 2 लंबे छक्के. तीसरी गेंद बैकफुट पर गई थी. ड्राइव किया जाएगा. मिस फील्डिंग की गई. गलती नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती. नसीब का चौका. 4 रन. डीजे या ठिकाणी आपल्याला आगमन होताना पाहायला मिळतंय. जे गाणं आपण या ठिकाणी आता ऐकलं त्या गाण्याचे गायक सुमेध दादा जाधव, निखिल भाई पाटील यांचे अतिशय जवळचे मित्र. त्यांचे या ठिकाणी झालंय आगमन. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती लेकिन मैदान के अंदर आएगा एक और चौका. 4. आदरणीय आसरे ग्रामपंचायत उपसरपंच तथा सदस्य हरिजी दुर्गे साहेबांना आम्ही विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीच्या कौलासाठी दोन्ही टीमना आपल्या शुभ हस्ते शुभेच्छा द्याव्यात. 4 गेंदें हुई है. रन संख्या बनाई जाएगी स्कोर कार्ड पर 20 रन. ओहो ऑन साइड पर मारने का प्रयास था. लोअर फुल टॉस थी ये. गेंद और बल्ले के बीच आपको प्रॉपर कांटेक्ट होता हुआ नजर नहीं आएगा. डॉट गेंद की समाप्ति मैदान के अंदर जरूर है. जितेश पाटिल और जीवित मात्रे ये जोड़ी मैदान के अंदर जरूर है. लेकिन जब प्रतीक पाटिल ऑन साइड पर मारने का यहां पर भी प्रयास था. पैडल स्वीप स्टाइल ये शॉर्ट गेंद आपको इनटू द बॉडी कांटेक्ट होते हुए नजर आएगी. डॉट गेंद की समाप्ति है. डॉट गेंद के साथ P1 के पहले मैग्नेटरी पावर प्ले का ओवर होगा समाप्त. पीछा करना है स्कोर कार्ड के ऊपर 37 का. रन संख्या बनाई गई स्कोर कार्ड पर 20 रन बगैर नुकसान. 17 की जरूरत 18 गेंदों पर. अयवा कैच ली थी संजय आगाज ने. तो उनसे मेरी गुजारिश है कि आइए आपको 200 रुपए का इनाम विजय दादा पाटिल इनकी तरफ से दिया जाएगा. असीमजी भालदार साहेब आणि सिकंदरजी भालदार साहेब यांना आम्ही मुख्य मंचावरती यायचं विनंती करू. या स्पर्धेचं ज्यांनी टायटल सॉन्ग गायलं सुप्रसिद्ध संगीतकार सुप्रसिद्ध गायक आदरणीय सुमेशजी जाधव सर यांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होतं. आम्ही सरांना विनंती करू आपण मुख्य मंचावरती यावं. स्मृती ट्रॉफी मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तो मैदान के अंदर फिर एक बार चलती है. गेंदबाजी में किया जाएगा परिवर्तन. दूसरे ओवर की भागदौड़ को संभालने के लिए शुभम आई है बॉलिंग ट्रैक के ऊपर. पहले में भरे थे 20. 17 की जरूरत है. लोअर फुल टॉस थी है. कलाइयों के साथ गेंद को मोड़ा था ऑन साइड की तरफ. शॉर्ट फाइन लेग पर मिस फील्डिंग की गई. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 रन यहां से दौड़कर पूरे किए जाएंगे. क्या बात है. कमाल की रनिंग. पहले ही आमदनी 98 और खर्चा रुपया. क्योंकि पहले ही रन कम है और इतने में ऐसी गलतियां करोगे तो घर वापसी का रास्ता देखना पड़ सकता है.
स्वर्गीय नंदू प्रतीक 11 कराड़े। रन बचाने हैं, रन गंवाने नहीं, ये समझना पड़ेगा और उसके बाद मैदान के अंदर खेल करने की जरूरत। स्कोर कार्ड के ऊपर आएंगे 23 का आंकड़ा, 14 रनों की दूरी अब भी बाकी इस मैच में। वो बढ़िया स्ट्रोक है ये, बैकफुट पर गए, ऑन साइड पर खेला। कल की रात में जिन्होंने पिरकोन की नाइट प्रतियोगिता में मैन ऑफ द सीरीज की 4 व्हीलर जीती, वो जीवित मात्रे और उनके बल्ले से चौका, 4 रन। मुकाबले को किया जाएगा आसान, ट्रेलर में पिक्चर को खत्म करने की कोशिश। रिवर्स है, दुधारी तलवार है, मेरे पास ताकत है तो मेरे पास नजाकत भी। 24 कैरेट खरा सोना, जीवित मात्रे, एक और चौका, 4 रन। है जीतने के लिए बनानी है मात्र 6, गेंदे बची है 15। ऑन साइड पर खेला है आड़े बल्ले से, एक ही रन लेंगे, ज्यादा नहीं, क्योंकि उनको पता है मुकाबला हमारी मुट्ठी में आ चुका है तो जल्दबाजी करने की जरूरत नहीं। जब मुकाबला हमारी तरफ झुक चुका है तो सिंगल डबल से भी आसानी से हम जीत को हासिल कर सकते हैं। लालच नहीं है जीवित मात्रे के मन में, क्योंकि उनको पता है इंडिविजुअल परफॉर्मेंस से ज्यादा टीम मैटर करती है। एक और बार उड़ाया, ये बढ़िया स्ट्रोक है, 2 खिलाड़ियों के बीच कैप, 1 रन पूरा करेंगे और 1 ही रन के साथ संतुष्टि आपको नजर आएगी। रन बनेंगे स्कोर कार्ड पर डबल 3 यानी 33, 4 की दूरी अब भी बाकी है, गेंदे बची है टोटल 13। क्या इस गेंद पर ये मुकाबला फिनिश हो सकता है? स्वर्गीय नंदू प्रतीक 11 कराड़े टीम आखिरी ओवर में 4 डॉट बॉल खेले, जीवित मात्रे फिनिशेस ऑफ इन स्टाइल। 2 ओवर में इस मुकाबले को जीता चंद्रकांत स्पोर्ट्स वशेणी। और मैन ऑफ द मैच का अवार्ड जाएगा, बिल्कुल नो डाउट, जिन्होंने कल की रात में अपने सपनों की पहली 4 व्हीलर जीती, वो जीवित मात्रे मैन ऑफ द मैच। चलिए जीवित मात्रे आइए, मैन ऑफ द मैच का अवार्ड उन्हें बिल्कुल दिया जाएगा। 9 गेंदे और 29 की नायाब पारी, जिसमें 2 बड़े हिट, 33 माफ कीजिएगा, 33 की नायाब पारी के लिए 2 छक्के 5 चौवे जिनकी बल्लेबाजी में नजर आए, वो जीवित मात्रे मैन ऑफ द मैच। हार्ड लक टीम स्वर्गीय नंदू एंड प्रतीक 11 कराड़े, बेटर लक नेक्स्ट टाइम, अगली टूर्नामेंट के लिए शुभकामनाएं। संकेत जी भोईर साहेब, नो प्रैक्टिस बॉल, नो प्रैक्टिस बॉल अलाउडेड, बिल्कुल नहीं मिलेगा, किसी को भी नहीं दिया गया, लेकिन जीवित मात्रे को दिए देंगे हम मैन ऑफ द मैच। चलिए जीवित मात्रे आइए।